नमस्कार, मी भाग्यश्री फाटक. मार्केट आणि मी हा सोप्या मराठीतून शेअर मार्केट समजावून सांगण्याचा माझा एक उपक्रम आहे. आजच्यासारखा दिवस बरेच दिवसांनी उगवला. जवळजवळ 4 ते 5 वर्षांनी एका दिवसामध्ये एवढी रॅली झाली. 2900 पॉईंट सेन्सेक्स त्यापेक्षाही जास्त आज तेजीत होतं. आज मार्केट घसरलं नाहीच. सुरुवातीपासून जी मार्केटमध्ये तेजी होती ती शेवटपर्यंत तेजी राहिली आणि बातम्याही तशाच येत राहिल्या. म्हणजे सीज फायर झालं म्हणून सुरुवातीला मार्केटमध्ये तेजी आली. नंतर अमेरिका चीन यांच्यामध्ये डील झालेलं समजलं आणि त्या डीलची डिटेल्स आली. नंतर हवामानाचा अंदाज आला आणि या सगळ्या गोष्टींमुळे मार्केट तेजीत राहिलं. कारण मेटल आणि IT दोन क्षेत्रामध्ये मंदी जास्त प्रमाणात होती. पण या मेटल आणि IT दोन्ही क्षेत्रामध्ये या अमेरिकाची डीलमुळे तेजी आली. त्यामुळे मार्केट तेजीत होतं. म्हणजेच मार्केटमध्ये कधी काय होईल हा धोकाही आहे आणि त्यात मजाही आहे. एक्साइटमेंट म्हणतो आपण तशी एक्साइटमेंटसुद्धा आहे. म्हणजे आपण ठरवावं काय ते मार्केट चालतच नाही आहे, नको काही दिवस गप्प बसून टाकूया. म्हटलं की आपण गप्प बसूया म्हटलेल्याचा पश्चाताप झाल्याशिवाय राहत नाही. पण हा अनुभव आल्यावर माणूस शहाणा होतो. म्हणजे मराठीत बोलतो की नाही आपण, थांबला तो संपला, काळ मागे लागला, धाव त्याला शक्ती देई आणि रस्ता सापडे, भ्रांत तुम्हा का पडे. म्हणजे मी गुंतवावं की नाही गुंतवावं, मी खरेदी करावं की नाही करावं अशी भ्रांत तुम्हाला का पडतीये. धाव त्याला शक्ती देई, ती लक्ष्मी मला वाटते त्याला शक्ती देते. आणि आजच्यासारखा एखादा दिवस उगवतो की ज्या दिवसामध्ये तुम्हाला जिथे जिथे लॉस झाला असेल तो लॉस भरून निघू शकतो. आज TCSने ओमानच्या धोपाल इन्शुरन्स कंपनीबरोबर करार केला. पिरामल फार्मा तिचं जे तुर्भे युनिट होतं तिला VAI मिळाला आणि EIR सुद्धा, म्हणजे व्हॉलेंटरी ॲक्शन इनिशिएटेड आणि एस्टॅब्लिशमेंट रिपोर्ट दोन्ही US FDAने दिले. UPLचं व्हॉल्यूम 11% वाढलं आणि UPLचं रेव्हेन्यू हे 15,573 कोटी झालं. पूर्वीचं हे रेव्हेन्यू 14,078 कोटी होतं. त्यांचं मार्जिन 13.7% 20.8% झालं. 275 कोटी एवढा वन टाईम गेन UPLला झाला. PVR आयनॉक्स त्यांचा घाटा 130 कोटीवरनं 125 कोटी झाला. उत्पन्न 1,256 कोटीवरनं 1,250 कोटी झालं. तर मार्जिन 22.2 वरून 22.7 एवढं झालं. बजाज इलेक्ट्रिकल्सचं प्रॉफिट वाढलं, रेव्हेन्यू वाढलं, मार्जिन वाढलं. त्याने 3 रुपये एवढा डिव्हिडंड दिला. SRFचं प्रॉफिट वाढलं, 526 कोटी झालं. पूर्वी 422 कोटी होतं. त्याचप्रमाणे त्यांचा रेव्हेन्यू हा 4,313 कोटी झाला. पूर्वी
3,570 कोटी एवढा होता. तर त्यांचं मार्जिन 22.2 एवढं झालं. पूर्वी 19.5 एवढं होतं. उषा मार्टिनचं प्रॉफिट कमी झालं, रेव्हेन्यू वाढलं, मार्जिन कमी झालं. हा रिझल्ट YOY आहे. 3 रुपये डिव्हिडंड दिला. नोव्हालिसचं प्रॉफिट वाढलं. मोरप्पन लॅबचं प्रॉफिट कमी झालं, रेव्हेन्यू वाढलं. जिनेव्हामध्ये अमेरिका आणि चीन यांच्यामधलं डील झालं. 90 दिवसांसाठी हे डील झालं. चीनकडून अमेरिकेला जो माल जातो त्याच्यावर जे 145% टॅरिफ लागणार होते ते आता 30% कमी केले जाते. आणि अमेरिकेकडून चीनला जो माल येतो त्याच्यामध्ये 125% टॅरिफ लावणार होते ते आता 10% टॅरिफ कमी होते. झॅगल प्रीपेड प्रॉफिट वाढलं, रेव्हेन्यू वाढलं, मार्जिन कमी झालं. KEC इंटरनॅशनल 1034 कोटी एवढी ऑर्डर KEC इंटरनॅशनलला मिळाली. हिंदुस्तान झिंकचा फर्टिलायझर प्लांट पुढील आर्थिक वर्षामध्ये सुरू होईल. ॲथर एनर्जीला 234 कोटी रुपये लॉस झाला, पण रेव्हेन्यू 676 कोटी झाला. चीन आणि अमेरिका यांच्यात जे डील झालं त्यामुळे युआन मजबूत झालं, चीनचं चलन, डॉलरही मजबूत झालं. पण या सगळ्यामध्ये धोके कमी झाल्यामुळे सोन्याचा भाव घसरला. LTI माइंट्रीला $450 मिलियन 7 वर्षासाठीचं डील मिळालं. LTI माइंट्रीने ग्लोबल ॲग्री बिझनेस बरोबर हे डील केलं. त्यांना मल्टी इयर डील म्हणायचं. 7 वर्षांसाठीचं हे डील आहे आणि $450 मिलियन हे डील त्यांना मिळालं. आज मार्केटनी खरंच मजा आणली. सगळ्यांना जो कंटाळा आला होता तो कंटाळाही नाहीसा झाला. आणि ज्या लोकांनी गेल्या महिन्यामध्ये त्याच्या आधी काही शेअर घेतले असतील ते शेअरसुद्धा आज बहुतेक मला वाटतं की त्यांना प्रॉफिटमध्ये बाहेर पडण्याची एक संधी मिळाली असेल. आणि काहींचा गोंधळ झाला असेल की मार्केट एवढं वाढेल याचा अंदाज नसल्यामुळे त्याने ते विकून रिकामे झाले असतील आणि मग अरे मला आणखी प्रॉफिट मिळू शकलं असतं, म्हणजे आपण म्हणतो लॉस ऑफ प्रॉफिट, तशी सुद्धा काही लोकांची अवस्था झाली असेल. ही अर्थातच रिलीफ रॅली होती. ज्या सगळ्या संकटातून आपण बाहेर पडलो त्याचा एक आनंद होता. आणि ज्या लोकांनी शॉर्टेज केलं होतं, म्हणजे सीज फायर एवढ्या लवकर होईल, युद्ध एवढ्या 3-4 दिवसात थांबेल म्हणून ज्यांनी शॉर्ट केले असतील किंवा रायटिंग केलं असेल वायदे बाजारात, त्यांना ते आज कव्हर करावं लागलं म्हणून आज एवढं मार्केट तेजीत राहील. उद्याही बहुतेक मार्केट तेजीतच उघडेल, 500 ते 600 पॉईंट तेजीतच उघडेल असा मला एक अंदाज वाटतो. कारण आज ज्या पोझिशन क्लिअर झाल्या नसतील त्या उद्या क्लिअर होतील. बघूया काय काय होत आहे ते मी सकाळच्या व्हिडिओत सांगेन. नमस्ते.